सर्व विद्यार्थी मित्रांना नमस्कार. मी डॉक्टर गणेश कदम, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ अंतर्गत पेट 2022 मध्ये मराठी या विषयाचा पेपर घेण्यात आलेला होता. मित्रांनो, या प्रश्नपत्रिकेमध्ये एकूण प्रश्नांची संख्या होती 50 आणि त्यासाठी वेळ दिला होता 60 मिनिटे. मराठीचा हा जो काही पेपर आहे तर तो अतिशय सोपा पेपर असतो, कारण एखादं ग्रंथ कोणी लिहिलं किंवा एखाद्या पुस्तकाचे लेखक कोण किंवा एखादं अशा व्याकरणाच्या दृष्टिकोनातून बघितलं तर आपल्याला रूपक, अलंकार, लक्षणा, उत्प्रेक्षा, उपमा अशा जे काही व्याकरणा दृष्टिकोनातून जे काही महत्वाचे घटक आहेत ते जर पाठ झालेले असतील किंवा त्याचे जे काही वैशिष्ट्य असतील ते माहीत झालेले असतील तर आपण हा जो काही पेपर आहे तर मित्रांनो याला 60 मिनिटं देखील वेळ लागू शकत नाही. जेवढा वेळ आपल्याला प्रश्न वाचायला लागतो त्याच्या क्षणार्धामध्ये आपल्याला त्याचं उत्तर माहिती होऊन जातं. कधी जोपर्यंत आपला अभ्यास परफेक्ट होत नाही किंवा आपली जी काही स्टाईल आहे, स्टडी स्टाईल, तर ती जोपर्यंत डीप मध्ये होत नाही तोपर्यंत आपल्याला अशा पद्धतीचा कमी वेळामध्ये जास्त प्रश्न सोडवण्याची जी काही स्किल आहे तर ती येऊ शकत नाही. सांगायचं तात्पर्य हा की मराठीचा हा जो काही भाग आहे तर त्याच प्रश्नाचं वाचन झाल्या झाल्या आपल्याला उत्तर सुचतील किंवा ऑप्शन न पाहण्याची देखील गरज असू शकत नाही. तर अशा पद्धतीचा हा पेपर या पेट 2022 मध्ये घेण्यात आला होता. पेट, सेट, नेट या तीनही गोष्टींचा जर आपण पॅरलली विचार केला तर सेट आणि नेट यामध्ये या प्रश्नांची संख्या फक्त जास्त असते, वेळ देखील जास्त असतो, कारण यामध्ये 100 प्रश्न या विषयाचे रिलेटेड असतात आणि जो काही 50 प्रश्न आहेत तर ते रिसर्च मेथोडॉलॉजी याच्याशी रिलेटेड, म्हणजे एकूण सेट नेट मध्ये 150 क्वेश्चन्स आणि 300 मार्क्स अशा पद्धतीचं त्यांचं त्याचा क्रायटेरिया आहे. परंतु त्याच धर्तीवर किंवा त्याला बेस म्हणू आपण, त्या सेट नेटच्याच बेसवरती या प्रश्नपत्रिकेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. तर आपण जास्तीचा वेळ न घेता कशा पद्धतीचा प्रश्न होते त्यासोबतच त्याचे उत्तर कसे आपल्याला येऊ शकतात आणि ऑप्शन कसे संदिग्ध अवस्थेमध्ये टाकणारे होते तर ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तर पहिला जो प्रश्न विचारण्यात आलेला होता तर तो होता टीका विवेक हा समीक्षा ग्रंथ कोणाचा आहे. तर त्यामध्ये ऑप्शन होते वाभा पाठक, नरहर कुरुंदकर, सुरेंद्र बारलिंगे, श्री के क्षीरसागर. तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन डी, श्री के क्षीरसागर. कारण यांनीच एक टीका विवेक हा जो काही समीक्षापर ग्रंथ आहे, म्हणजे एखादं लेखन केले आणि त्याच्या लेखनाचं समीक्षा करणारे जे काही ग्रंथ त्यांनी प्रस्थापित केले किंवा त्यांनी जे काही रचना केली त्याची, तर त्याला नाव दिलं होतं टीका विवेक. म्हणून हे जे काही याचं करेक्ट आन्सर आहे तर श्री के क्षीरसागर म्हणून याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन डी. क्वेश्चन नंबर नेक्स्ट. लोकसाहित्य हे लोकजीवनाच्या सर्व अंगांना आणि अंतरंग विशेषांना स्पर्श करणारे असल्यामुळे लोकसाहित्याचे अध्ययन क्षेत्र हे एक प्रकारे सर्व मानव्य विद्यांचे, सामाजिक शास्त्रांचे मायपोटच मानले गेले, असे एक विधान केलेलं आहे किंवा एका ग्रंथामध्ये अशा पद्धतीचं स्टेटमेंट आलेलं आहे. तर ते कोणाचं आहे स्टेटमेंट किंवा अशा पद्धतीचं विधान कोणी केले तर त्याचं करेक्ट आन्सर आपल्याला शोधायचं आहे. तर त्याचं ए ऑप्शन आहे श्री व केतकर, गंगाधर मोर्जे, म वि डोंगरे आणि राची ढेरे. तर राची ढेरे हे त्याचं करेक्ट आन्सर आहे, म्हणून ऑप्शन डी इज करेक्ट आन्सर. त्यानंतर आहे प्रश्न तिसरा. लोकसाहित्याची रूपरेखा हा ग्रंथ कोणाचा आहे. तारा भवाळकर, प्रभाकर मांडे, दुर्गा भागवत का सरोजिनी बाबर. तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी, दुर्गा भागवत हे त्याचं करेक्ट आन्सर आहे की लोकसाहित्याची रूपरेखा हा ग्रंथ दुर्गा भागवत यांनी लिहिलेला आहे. त्यानंतर प्रश्न चौथा आहे. बोली हे दैनंदिन व्यवहाराचे स्वाभाविक साधन आहे, तसेच मुख्य परंपरेने आल्यामुळे तिच्या अंगी एक प्रकारचा जिवंतपणा असतो. तर हे जे काही त्याचा पूर्वार्ध दिलाय, म्हणजे 2 वाक्य त्यामध्ये दिलेत आणि 2 कथन त्यामध्ये दिलेली आहेत. तर पहिलं कथन आणि दुसरं कथन किंवा त्याला आपण पूर्वार्ध म्हणू आणि उत्तरार्ध म्हणू, तर पूर्वार्ध बरोबर आहे आणि उत्तरार्ध चूक आहे, हे असे ऑप्शन त्यामध्ये दिलेले आहेत. परंतु या स्टेटमेंटमध्ये, या वाक्यामध्ये हे दोन्ही पूर्वार्ध आणि उत्तरार्ध दोन्ही बरोबर आहेत, म्हणून हे संपूर्ण विधान बरोबर आहे, म्हणून ऑप्शन सी हे त्याचं बरोबर उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न आहे पाचवा. दैनंदिन व्यवहारासाठी कोणती भाषा वापरली जाते. त्यामध्ये मित्रांनो प्रमाण भाषा, प्रगत भाषा, अप्रगत भाषा आणि बोली भाषा हे असे 4 ऑप्शन दिले आहेत. मग यामध्ये आपल्याला त्या संदिग्धपणा जर दूर करावायचा असेल, कन्फ्युजन जर आपल्याला दूर करावायचं असेल तर आपल्याला ते ऑप्शन अगोदर निवडून घेणं महत्वाचं किंवा त्याच्यावरती विचार करणं गरजेचं आहे. मग दैनंदिन जे काही व्यवहार आहे तर तो व्यवहार करण्यासाठी भाषा कोणती वापरली जाते
त्याच्यात आपण या ऑप्शन मध्ये जे काही ऑप्शन दिलेलं नाही तर तो आहे मातृभाषा ज्याला म्हणतो आपण. कारण आपला जो काही व्यवहार आहे तर तो व्यवहार आपल्या मातृभाषेतूनच केला जातो. त्यानंतर समजा गुजरात राज्य आहे तर त्या गुजरातमध्ये गेल्याच्या नंतर तिथले लोक त्यांच्या गुजराती भाषेमध्ये ते मराठी नाही बोलणार किंवा हिंदी बोलतील किंवा मराठी बोलतील, परंतु त्यांची जी काही लोकल लँग्वेज आहे ज्याला आपण मातृभाषा म्हणतो तर त्या मातृभाषेमध्ये ते बोलले जातात किंवा त्यांचे व्यवहार केले जातात. आणि आपण जे काही अध्ययन अध्यापनाचं कार्य करतो तर त्या अध्ययन अध्यापनाच्या कार्यामध्ये प्रमाणित भाषेचा वापर केला जातो, जे की पुणेरी भाषेचा वापर केला जातो म्हणू शकतो, किंवा जास्त प्रमाणित भाषा आपण पुणेरी या ठिकाणच्याला आपण प्रमाणित भाषा मानतो. त्यामुळे या ठिकाणी मातृभाषा हा जरी शब्द प्रयोग नसता केला तर थोडस दूर जाऊन त्याच्या बोलीभाषा म्हटलेला आहे. म्हणून याचं करेक्ट आन्सर जे आहे तर ते आहे ऑप्शन डी म्हणजेच बोलीभाषा. त्यानंतरचा प्रश्न 6वा आहे, महाराष्ट्राची लोकवसाहत ज्याप्रमाणे निरनिराळ्या लोकघटकांनी मिळून झाली त्याचप्रमाणे मराठी भाषा ही निरनिराळ्या प्राकृत भाषांच्या विशेषतः महाराष्ट्री व अपभ्रंश यांच्या मिश्रणाने बनली. एक स्टेटमेंट दिलेलं आहे आणि हे एखादे उद्गार आहेत. तर हे उद्गार कोणी काढले किंवा असं कोणी म्हटलेलं आहे तर यातून आपल्याला करेक्ट आन्सर शोधायचा आहे. तर ते सग मालशे, त्यानंतर कृपा कुलकर्णी, अशोक केळकर का वि वा शिरवाड. तर हे महाराष्ट्राचे लोक वसाहत किंवा महाराष्ट्रापुरतं किंवा महाराष्ट्र अख्खा काबीज करण्याचं जे काही कार्य केलेलं आहे, जे की आपण त्यांच्या लेखणीच्या माध्यमातून, त्यांच्या स्पीचच्या माध्यमातून म्हणा किंवा त्यांच्या इतर प्रकारचं जे काही लोकसाहित्य आहे तर त्यातून महाराष्ट्रावरती अधिराज्य गाजवण्याचं कार्य या 4 लेखकापैकी केलेलं आहे. आणि त्याचं ऑप्शन याच्यामधलं करेक्ट आहे ऑप्शन बी, कृपा कुलकर्णी. हे या आताचं जे काही स्टेटमेंट आपला प्रश्न 6वा विचारलेला आहे तर ते याच्याशी रिलेटेड आहे, तर ते कृपा कुलकर्णी. पण त्याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी. वि वा शिरवाडकर हे देखील मोठे व्यक्तिमत्व आहे. अशोक केळकर हे देखील व्यक्तिमत्व मोठंच आहे, परंतु या तिघांच्या 4 व्यक्तिमत्वांच्या बरोबर जे काही तो उद्गार दिले किंवा इथे जे काही स्टेटमेंट दिले, विधान दिले तर ते या विधानाशी कुठं जुळतं. कारण आपण फार फार तर काय अशोक केळकर असतील किंवा कृपा कुलकर्णी असतील किंवा सग मालशे असतील किंवा जे काही फंदी वगैरे जे लेखक आहेत तर त्या लेखकांच्या साहित्याच्या सखोल पर्यंत आपण पोहोचू शकत नाही. आपल्याला वि वा शिरवाडकर माहिती आहेत, त्यामुळं अभ्यास जर नसेल तर आपण डायरेक्ट काय करत असतो की ऑप्शन डी हे आपण त्याला करेक्ट करतो किंवा त्याच्याशी आपण जे काही गोल करण्याचं असेल किंवा कम्प्युटर असेल तर आपण सिलेक्ट करण्याचा प्रयत्न करतो. परंतु जे की महाराष्ट्राची लोकवसाहत असेल किंवा या प्रकारचे जे काही उद्गार केले आणि आपल्या वाचनाच्या माध्यमातून ते आपल्या नजरेखालून गेले असेल तर त्याचं करेक्ट आन्सर हे आपण देऊ शकतो. म्हणून एखाद्या वेळेस प्रश्न वाचायला जितका वेळ लागतो त्या प्रश्न समजल्याच्या नंतर पुढचे ऑप्शनही न बघण्याची आवश्यकता असा असलेला आपला हा मराठी विषय आहे. त्यामुळे त्याचा आपल्याला कम्प्लीट स्टडी होणं गरजेचं आहे. म्हणून याचं जे काही 6वा प्रश्न आहे तर त्या 6व्या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी. प्रश्न 7वा आहे, सम्यक कृती म्हणजे संस्कृती. अशी संस्कृतीची व्याख्या कोणी केली आहे? म्हणजे सम्यक कृती त्याला संस्कृती असं म्हटलं जातं. हे एका लेखकांचं, एका कवीचं मत आहे, परंतु ती व्याख्या कोणी केली हे आपल्याला पाहणं गरजेचं आहे. त्यामध्ये आह साळुंके, पु ग सहस्त्रबुद्धे, द के केळकर का सदा कन्हाडे. तर याच्यामध्ये जे काही करेक्ट आन्सर आहे तर ऑप्शन ए, कारण आह साळुंके यांनी सम्यक कृती म्हणजे संस्कृती असं एक चांगल्या पद्धतीचं विधान किंवा व्याख्या करण्याचा त्यांनी प्रयत्न केला त्यांच्या ग्रंथाच्या माध्यमातून. तर आह साळुंके हे त्याचं करेक्ट ऑप्शन आहे, म्हणून ऑप्शन ए. त्यानंतर आहे प्रश्न 8वा, रयत या कादंबरीचे लेखक कोण? महादेव मोरे, चारुता सागर, उत्तम बंडू तुपे का रंगनाथ पठारे. तर मित्रांनो, रयत ही एक कादंबरी आहे आणि या कादंबरीचे कादंबरीकार कोण आहेत तर साहजिकच आहे महादेव मोरे, जे की या कादंबरीचे लेखक आहेत, म्हणून ऑप्शन ए इज करेक्ट. त्यानंतर आहे प्रश्न 9वा, दलित साहित्य हे दुसऱ्या महायुद्धोत्तर कालीन प्रतिबद्ध साहित्याचा एक समर्थ आविष्कार आहे. हे साहित्य केवळ कलावादी नाही, ते निसंशय जीवनवादी साहित्य आहे. ही भूमिका कोणाची आहे? म्हणजे आपण जसं ग्रामीण साहित्य, दलित साहित्य हे पाहिलंय किंवा अभ्यासलंय, तर ते दलित साहित्यावर जास्त फोकस करणारे कोणकोणते लेखक आहेत तर ते आपण जर वेगळ्या पद्धतीने केले, त्याचबरोबर ग्रामीण साहित्य असेल, आदिवासी साहित्य असेल किंवा इतर प्रकारचे कोणत्याही पद्धतीचे साहित्य असेल तर त्या साहित्याशी निगडीत असलेल्या लेखकांची यादी आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. तर या 4 ऑप्शन मधून सदा कानडे, अर्जुन डांगळे, केशव मेश्राम आणि भालचंद्र फडके हे आपल्याला 4 ऑप्शन त्यांनी दिले आहेत आणि याचं जे काही करेक्ट आन्सर आहे तर ते सदा कानडे. म्हणून यांनी हे जे काही दलित साहित्य आहे तर हे दुसऱ्या महायुद्धाच्या नंतर महायुद्धोत्तर कालीन प्रतिबद्ध साहित्याचा एक समर्थ आविष्कार आहे असं त्यांनी समर्थन केलेलं आहे किंवा त्यांचं मत मांडलेलं आहे. म्हणून त्याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए, सदा कानडे.
त्यानंतर आहे प्रश्न 10वा, मराठी साहित्य इतिहास आणि संस्कृती हा ग्रंथ कोणाचा? तर या ठिकाणी पुस्तकाचं नाव विचारलंय. पुस्तक असं आहे की मराठी साहित्य इतिहास आणि संस्कृती, आणि याचे लेखक दत्ता भगत, वसंत आबाजी डहाके, सदा कहाडे आणि पु ग सहस्त्रबुद्धे. तर साहजिकच वसंत आबाजी डहाके यांनी या पुस्तकाचं लेखन केलेलं आहे, किंवा हा जे काही ग्रंथकार आहेत तर ते वसंत आबाजी डहाके, म्हणून ऑप्शन बी इज करेक्ट आन्सर. त्यानंतर प्रश्न 11वा, लोकसाहित्य हे लोकमानसाचा आविष्कार असते, त्यामुळे लोकमानसाशी संबंधित अनेक लोकसाहित्य प्रकार, अनेक शास्त्रे लोकसाहित्यातून निर्माण होतात. आता हे एक स्टेटमेंट दिले, त्यांनी विधान दिले, तर त्याचा पूर्वार्ध बरोबर आहे, उत्तरार्ध चूक आहे का, पूर्वार्ध चूक आहे, उत्तरार्ध बरोबर आहे का, पूर्णच बरोबर आहे का, पूर्णच चूक आहे, असे 4 ऑप्शन त्यांनी दिले आहेत. म्हणून त्यामुळं ऑप्शन सी जे आहे तर हे त्याचं पूर्ण हे विधान बरोबर आहे, म्हणून ऑप्शन सी इज करेक्ट आन्सर. त्यानंतर 12वा प्रश्न आहे, अस्पृश्योद्धार हे एक नाटक आहे, आणि या नाटकाचे नाटककार म्हणजेच लेखक कोण आहेत? दत्ता भगत, साने गुरुजी, पु ल देशपांडे का राजकुमार तांगडे. तर अस्पृश्योद्धार किंवा अस्पृश्यता हे दूर करण्याचं, किंवा त्या तत्कालीन समाजामध्ये या अस्पृश्यतेपासून किंवा जे काही अंधश्रद्धा असतील किंवा इतर प्रकारचं जे काही साहित्य आहे तर त्याच्याशी फोकस करण्याचं कार्य साने गुरुजींनी केलेलं आहे, हे आपण जाणतोच आहोत. म्हणून ह्याचं जे काही करेक्ट आन्सर आहे तर ते ऑप्शन बी म्हणजे साने गुरुजी हे त्याचं करेक्ट आन्सर आहे. प्रश्न आहे 13वा, समाज परिवर्तनाच्या दिशा हे एक वैचारिक ग्रंथ आहे, आणि त्या ग्रंथाचे लेखक कोण? साळुंके, विद्याबाळ, रावसाहेब कसबे का जनार्दन वाघमारे. तर जनार्दन वाघमारे या सरांनी समाज परिवर्तनाच्या दिशा हा एक वैचारिक मोठा प्रबंध, मोठा ग्रंथ त्यांनी आपल्या समाजासाठी या आपण त्यांची जी काही देण आहे तर त्यांनी ते दिलेलं आहे. त्यामुळे याचे लेखक जे आहेत तर ते जनार्दन वाघमारे सर यांनी या पुस्तकाचं लेखन केलेलं आहे, म्हणून ऑप्शन डी. त्यानंतर आहे प्रश्न 14वा, ननु शब्दार्थो काव्यम असे काव्यलक्षण कोणी केले आहे? तर एक संस्कृत स्लोगन त्या ठिकाणी दिले, आणि ते खालीलपैकी कोणी लिहिलेलं आहे? भामह, मम्मट, जगन्नाथ का रुद्रट. तर साहजिकच आहे की याचं डी ऑप्शन जे आहे रुद्रट यांनी ते लिहिलेलं आहे, म्हणून याचा ऑप्शन डी इज करेक्ट आन्सर. प्रश्न आहे 15वा, रसाच्या साक्षरीकरणाची संकल्पना कोणी मांडली? ऑप्शन ए वामन, बी आनंदवर्धन, सी उद्धट, डी अभिनव गुप्ता. तर ह्याचं करेक्ट आन्सर जे आहे तर ऑप्शन डी अभिनव गुप्ता यांनी या रसाच्या साक्षरीकरणाची संकल्पना मांडलेली आहे, म्हणून ऑप्शन डी. प्रश्न 16वा, अध्यात्माचे वाङ्मयावरील जोखड फेकून देणारा पहिला कवी डॅश डॅश असं मुक्तेश्वराचा गौरव कोणी केला? तर अध्यात्माच्या वाङ्मयावरील जोखड फेकून देणारा पहिला कवी हे मुक्तेश्वर आहेत, परंतु ते अशा प्रकारचे कवी आहेत असा गौरव उद्गार कोण केलेला आहे? तर ते रा श्री जोग यांनी केले, म्हणून त्याचं ऑप्शन डी हे करेक्ट आहे. प्रश्न आहे 17वा, वाङ्मयीन टीका हा कधीही न संपणारा शोध आहे असं कोण म्हटलंय? तर म्हणजे वाङ्मयावर जे काही टीका करतो आपण, ज्याला आपण समीक्षा म्हणू किंवा टीकाकार साहित्य जे आहे तर ते टीकाकार साहित्य निर्माण करणं हे कधीही न संपणारा शोध आहे. म्हणजे आता आपण जर समजा एखाद्यावर टीका केली एखाद्या वाङ्मयावर आणि आपण थांबलो असं होऊ शकत नाही. आपण टीका करतो न करतो तोपर्यंत दुसरं वाङ्मय किंवा दुसरं साहित्य त्या ठिकाणी निर्माण झालेलं असतं. म्हणून हा जो काही वाङ्मयीन टीका आहे ही कधीही न संपणारा शोध आहे. तर असं कोण म्हटलं? तर त्यामध्ये ऑप्शन आहेत वाल कुलकर्णी, वाभा पाठक, राग जाधव का श्री के क्षीरसागर. त्याचं करेक्ट आन्सर आहे मित्रांनो ऑप्शन ए म्हणजे वाल कुलकर्णी यांनी अशा प्रकारचं म्हणजे वाङ्मयीन टीका हा कधी न संपणारा शोध आहे असं एक सत्य मांडण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला होता. त्यानंतर प्रश्न 18वा, पानिपतची बखर कोणी लिहिली? तर साहजिकच आहे ऑप्शन ए म्हणजेच रघुनाथ यादव चित्रगुप्तांनी हे पानिपतची बखर लिहिलेली आहे. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे जे की पानिपत म्हटल्याच्या नंतर आपल्या समोर खूप सारे चित्र स्पष्ट होतात, नजरेसमोर येतात, परंतु त्यातून बखर कोणी लिहिली हा आपल्याला पर्टिक्युलर उत्तर द्यायचं. बाकीचे जे काही ऑप्शन्स आहेत तर ते न वाचता देखील आपल्याला ते डायरेक्टली आपण ते ऑप्शन त्याच्यामध्ये निवडू शकतो किंवा करेक्ट आन्सर देऊ शकतो. म्हणून 18व्या प्रश्नाचं उत्तर आहे रघुनाथ यादव चित्रगुप्त म्हणजेच ए ऑप्शन. त्यानंतर प्रश्न 19वा आहे, साहित्याचे मानदंड या समीक्षा ग्रंथाचे लेखक कोण? उशी रेगे, माधव अचवल, गंगाधर गाडगीळ का वाल कुलकर्णी. तर याचं करेक्ट आन्सर आहे गंगाधर गाडगीळ म्हणजेच ऑप्शन सी. हे साहित्याचे मानदंड हे जे काही समीक्षा ग्रंथ आहे याचे लेखन
या गंगाधर गाडगीळ यांनी केलेला आहे, म्हणून ऑप्शन सी इज करेक्ट आन्सर. प्रश्न 20वा, रूपरंग हा ललित लेखांचा संग्रह कोणाचा? विजय पाडळकर, द ता भोसले, दुर्गा भागवत का महावीर जोंधळे? तर ऑप्शन सी दुर्गा भागवत जे आहे तर ते रूपरंग हा ललित लेखांचा संग्रह हा ग्रंथ त्यांनी लिहिलेला आहे. प्रश्न 21वा, हे माझ्या गवताच्या पात्या हे एक कविता संग्रह आहे आणि या कविता संग्रहाचे लेखक कोण आहेत किंवा कवी कोण आहेत? ब मा परसवाळे, ना ग देशपांडे, नारायण कुलकर्णी कवटेकर आणि वृषाली किनाळकर, म्हणून ऑप्शन सी हे त्याचं करेक्ट आन्सर आहे. कारण नारायण कुलकर्णी यांनी हे माझ्या गवताच्या पात्या हे कविता संग्रह त्यांनी मांडलेला आहे, लिहिलेला आहे. प्रश्न आहे 22वा, तिचे मुख म्हणजे चंद्रबिंबच हे कोणत्या लक्षणाचे उदाहरण आहे? आतापर्यंतचे जे काही प्रश्न होते तर ते म्हणजे मराठी साहित्याविषयी प्रश्न होते, परंतु हा जो काही प्रश्न विचार तो व्याकरणावरती अवलंबून आहे. म्हणून याचं जे काही तिचे मुख म्हणजे चंद्रबिंबच, तर हे कोणतं लक्षण आहे? गौणी सारोपा, शुद्ध सारोपा, लक्षण लक्षणा का गौणी साध्यवसाना? तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए म्हणजे गौणी सारोपा हे त्याचं लक्षण आहे, हे लक्षणाचं उदाहरण आहे. त्यानंतर प्रश्न आहे 23वा, षष्टीला विभक्ती प्रत्यय मानण्यापेक्षा तद्विध प्रत्यय मानावे असे कोण म्हटलं? तर मोरोकेशव दामले, कृष्णशास्त्री चिपळूणकर, अरविंद मंगरुळकर का राभी गुंजीकर? साहजिकच आहे की व्याकरणावर म्हणजे कोणत्याला प्रत्यय आहे किंवा हे कोणत्या पद्धतीचं उदाहरण आहे किंवा षष्टी कशाला म्हणतात, विभक्ती कशाला म्हणतात, प्रथमा द्वितीय तृतीय हे जे काही सांगण्याचा प्रयत्न केलाय तर ते ज्याला आपण व्याकरणकार म्हणून ओळखतो ते आहेत कृष्णशास्त्री चिपळूणकर, तर ते आपण ऑप्शन बी आहे तर त्याचं करेक्ट आन्सर आहे. 24वा आहे आदिवासी साहित्य स्वरूप आणि व्याप्ती हे पुस्तक आहे आणि ते कोण लिहिलं? गोविंद गारे, लसू राजगडकर का विनायक तुकाराम? तर हे ऑप्शन सी म्हणजेच विनायक तुमराम हे त्याचं लेखक आहेत. कोणत्या साहित्याचं? आदिवासी साहित्य स्वरूप आणि व्याप्ती या पुस्तकाचे लेखक विनायक तुमराम हे आहेत, त्यामुळे ऑप्शन सी. 25वा प्रश्न, रसग्रहण कला व स्वरूप हा ग्रंथ कोणाचा आहे? त्या ठिकाणी पूर्ण कुलकर्णी आडनावाची व्यक्ती दिलीत की आपल्याला संदिग्धतेमध्ये टाकण्यासाठी, परंतु आपल्याला रसग्रहण हे कोण लिहिलं? रसग्रहण कला व स्वरूप तर ते द कुलकर्णी, वाल कुलकर्णी, भीमराव कुलकर्णी का गोम कुलकर्णी या 4 कुलकर्णी पैकी ऑप्शन कोणता आहे? तर ऑप्शन डी म्हणजे गोम कुलकर्णी यांनी हे रसग्रहणावरचं जे काही कला आणि स्वरूप म्हटले तर ते ग्रंथ त्यांनी लिहिलेला आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे 26वा, अध्यायातील लावण्या या लावणी संग्रहाचे संपादक कोण आहेत? मवा धोंड, प्रभाकर मांडे, गंगाधर मोर्जे का च न केळकर? ऑप्शन डी च न केळकर हे या अध्यात्मातील लावण्या या लावणी संग्रहाचे संपादक आहे. प्रश्न आहे 27वा, चंद्रावळ लावणी कोणाची? अनंत फंदी, राम जोशी, प्रभाकर आणि परशुराम. तर ऑप्शन ए अनंत फंदी यांची ही चंद्रावळ लावणी आहे, त्यामुळे ऑप्शन इज करेक्ट आन्सर. प्रश्न 28वा, विस्तीर्ण नदीचा काठ, पसरली दाट, फुलांची नक्षी, गर्दीत हरवली वाट, कुणी सैरावट बावरा पक्षी या जे काही काव्यपंक्ती आहे ही काव्यपंक्ती कोणाची आहे? ग्रेस, नादो महानोर, आरती प्रभू का दीपू चित्रे? तर नादो महानोर यांची ही काव्यपंक्ती आहे. प्रश्न 29वा, भागवताच्या दशकस्कंदावरील भैरवी टीका या आद्य मराठी टीकेचा कर्ता कोण? बहिरा जातवेद, चोंभा, संत एकनाथ का ऑप्शन डी भानुदास? तर ऑप्शन ए आहे बहिरा जातवेद हे त्याचे टीकेचे जे काही कर्ते आहेत तर ते कर्ते म्हणून या बहिरा जातवेद यांची प्रसिद्धी आहे. प्रश्न आहे 30वा, लीळा चरित्र हा स्मरण भक्तीचा एक अतिव सुंदर असा आविष्कार असून त्याला मराठी वाङ्मयाचा इतिहासात तोड नाही असं कोणी म्हटलंय? तर लीळा चरित्र हे जे काही महानुभाव पंथाचं ग्रंथ आहे तर त्या ग्रंथाविषयी उद्गार खालीलपैकी कोणी काढलेले आहेत? तर चुम पठाण, शना तुळपुळे, विभी कोलते का विल भावे? तर ऑप्शन बी हे त्याचं करेक्ट आन्सर आहे, शना तुळपुळे. प्रश्न आहे 31वा, मराठी भाषा मुर्मूषू आहे काय? ऑप्शन ए भालचंद्र नेमाडे, अशोक केळकर, विका राजवाडे का मिलिंद मालशे? तर विका राजवाडे ऑप्शन सी इज करेक्ट आन्सर फॉर दॅट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 32, पुढील पैकी शंकर पाटील यांचे 2 कथा संग्रह कोणते आहेत? तर भेटीगाठी आणि धिंड हे 2 शंकर पाटलाची पुस्तक आहेत, कारण बत्ताशी आणि रातीगोती
हे त्यांची नाही आहेत, म्हणून बी ऑप्शन 3 आणि 4 म्हणजे भेटीगाठी आणि दिन हे त्याचं करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर आहे प्रश्न 33वा. भाषा विज्ञानात स्वनेमाचे लेखन करताना कोणत्या खुणेचा वापर करतात? कंस, तिरप्या रेषा, अवतरण का स्वल्पविराम? तर साहजिकच आहे, जेव्हा आपण भाषा विज्ञान वापरतो तेव्हा तिरप्या रेषेचा वापर करतो खुणा करण्यासाठी, म्हणून ऑप्शन बी हे त्याचं करेक्ट आन्सर आहे. प्रश्न आहे 34वा. कोणत्या कीर्तनात पूर्वरंग आणि उत्तरंग असे दोन भाग असतात? तर जे काही नारदीय कीर्तन आहे, तर त्या नारदीय कीर्तनामध्ये उत्तर रंग आणि पूर्व रंग असे कीर्तनाचे दोन प्रकार असतात. परंतु जे काही वारकरी संप्रदाय आहे, तर त्या वारकरी संप्रदायामध्ये स्टार्ट टू एंड पर्यंत आपण सुरुवात केली, चाल म्हटलं, तो जो काही अभंग दिला त्यावरती स्पष्टीकरण केलं, आणि म्हणजे उत्तरार्ध वगैरे काय नव्हतं, स्टार्ट टू एंड पर्यंत अशी त्याची कीर्तनाची रूपरेषा असते. परंतु हे जे काही नारदीय कीर्तन आहे, तर त्यामध्ये पूर्व रंग असतो आणि उत्तर रंग असतो, अशा पद्धतीची त्यांची रचना आहे, म्हणून ऑप्शन सी नारदीय कीर्तन हे त्याचं करेक्ट आन्सर आहे. प्रश्न आहे 35वा. यातीहीन मज म्हणती देवा, न कळे करू तुमची सेवा. ही अभंग रचना कोणाची आहे? तर साहजिकच आहे, चोखामेळा यांनी या देवासाठी उद्गार काढलेले होते. प्रश्न 36वा. आम्ही देशाचे मारेकरी हे नाटक कोणी लिहिले? तर टेक्सास गायकवाड यांनी हे आम्ही देशाचे मारेकरी नाटक त्यांनी लिहिलेलं आहे. त्यानंतर प्रश्न आहे 37वा. साहित्याच्या भाषेसंबंधी अनेकार्थ सूचकता सिद्धांत कोणी मांडला? क्लियंट ब्रुक्स, विल्यम एम्सन. तर मित्रांनो, विल्यम एम्सन हेच याचं करेक्ट आन्सर आहे. का साहित्याची जी काही भाषा आहे त्या भाषेसंबंधी अनेकार्थ सूचकतेचा ग्रंथ विल्यम एम्सन यांनी मांडला, म्हणून ऑप्शन बी हे त्याचं करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर हा प्रश्न 38वा. कार्यालयीन पत्रव्यवहारातील अधिक महत्वाचा घटक कोणता? विस्तृत विवेचन, अनेकार्थी वाक्यरचना, सूत्रबद्धता, संदिग्ध भाषा. तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी. कारण विस्तृत विवेचनाची, कारण त्यामध्ये आपण काय स्पष्टीकरण देत नाही, आणि आपण काय करलो पत्रव्यवहारामध्ये, पत्रव्यवहार करत असताना आपला मोजके शब्द, परंतु ते अर्थबद्ध असले पाहिजेत, अर्थहीन नको, तर अर्थातला पकडून असले तर अशा पद्धतीच्या शब्दांची रचना त्यामध्ये असणं गरजेचं आहे. अनेकार्थी वाक्यरचना नको, म्हणजे एक वाक्य लिहिले आणि 4-5 अर्थ निघत आहेत, त्यामुळं त्या पुढच्या व्यक्तीला ते समजू शकत नाही, त्यामुळे अशा पद्धतीचे नको आहे. सूत्रबद्धता हे त्याचं करेक्ट आन्सर. संदिग्ध भाषा असेल तर देखील ते पत्र चुकीचा त्याचा विपर्यास लागू शकतो, म्हणून त्याचा ऑप्शन जे आहे तर ते सी आहे. प्रश्न आहे 39वा. माईम भटांनी लीळा चरित्र ग्रंथाची बांधणी कोठे केली? रिद्धपूर, पैठण, फलटण का डोमेग्राम? तर आता जे काही रिद्धपूर, ज्याला आपण महानुभावाची काशी म्हणतो, किंवा त्या रिद्धपूर क्षेत्रासाठी, क्षेत्र विकासासाठी खूप मोठ्या प्रमाणामध्ये निधी देखील त्यांनी दिलेला होता, आणि त्यामुळे हे रिद्धपूर गाव आता सध्याच लेटेस्टच्या न्यूज मध्ये, चालू घडामोडीमध्ये ते थोडस वरती लेवलला आले होते, किंवा त्यातच त्या फेमस आहे, आणि रिद्धपूर हे त्याचं करेक्ट आन्सर आहे, म्हणून ऑप्शन ए. जाहिरातीची भाषा कशी असावी? प्रश्न 40वा, आणि त्यासाठी ऑप्शन आहेत उपरोधिक, लयबद्ध, क्लिष्ट का सरळ? तर सरळ उत्तर आहे त्याचं ऑप्शन डी, सरळ. म्हणजे जाहिरातीची भाषा कशी असायला पाहिजे? सरळ सरळ असली पाहिजे, की जाहिरात कशासाठी आहे, कोणत्या पदासाठी आहे, त्याची मुलाखत कधी आहे, काय काय घेऊन यायचे, सरळ सरळ जर त्यामध्ये त्याचा उल्लेख केला तर जाहिरातीचा जो काही फायदा होणार आहे तर त्यांनाही आणि जाहिरात करणाऱ्यांनाही, म्हणजे संदिग्ध अवस्था या ठिकाणी निर्माण होत नाही कधी, जर त्यामध्ये भाषा जी आहे तर ती सरळ असेल तर, म्हणून ऑप्शन डी हे करेक्ट आहे. किंवा लयबद्ध हे देखील त्याचा ऑप्शन त्याच्यामध्ये येऊ शकतं, म्हणून त्याचा ऑप्शन डी आणि बी दोन्ही येऊ शकतं, परंतु या ठिकाणी सरळच्या ऐवजी लयबद्ध, ऑप्शन बी हे त्याचं करेक्ट आन्सर. प्रश्न आहे 41वा. कवी आणि त्यांचे कविता संग्रह यांच्या जोड्या जुळवा. मुक्तायन, कांचन संध्या, मावळते शब्द, चितकळा हे कविता संग्रह दिले, आणि कवी आहेत बाबा बोरकर, इंदिरा संत, कुसुमाग्रज आणि वारा खान. तर त्याच्यामधलं जे काही ऑप्शन आहे तर डी ऑप्शन त्याचं करेक्ट आहे. 42वा प्रश्न आहे मित्रांनो. कागदोपत्री मराठी भाषा ही राजभाषा झालेली आहे, पण व्यवहारात तिचा हा अधिकार फारसा मान्य झाल्याचे दिसत नाही. डोक्यावर सोनेरी मुकुट आणि अंगावर फाटके कपडे अशा अवस्थेत ती मंत्रालयाच्या दाराशी उभी आहे. तर ह्या मराठी भाषेविषयी असे मोठे शब्द, किंवा मराठीचं जी काही प्रतिनिधित्व करण्यासाठी, किंवा तिची जी काही सध्याची स्थिती आहे ही पद्धत मांडण्यासाठी जे अशा पद्धतीचे विधान केले तर ते खालीपैकी कोणी केले? तर वि. शिरवाडकर, भालचंद्र नेमाडे, अशोक केळकर का मिलिंद मालशे? तर वि. शिरवाडकर, ऑप्शन ए इज करेक्ट आन्सर. 43वा प्रश्न आहे. पद्मा गोळे यांच्या कविता संग्रहाचा
त्यांच्या प्रकाशन वर्षानुसार क्रम लावा. हा थोडासा प्रश्न क्लिष्ट आहे, कारण पद्मा गोळे यांचं कविता संग्रह म्हटलं तर आपण त्याच्यामध्ये 2-3 किंवा यामध्ये कोणतं नाही असं जरी म्हटलं असतं तर आपण त्याच्यातून काढलं असतं, किंवा कोणकोणते आहेत म्हटलं तर थोडासा प्रश्न सोपा गेला असता. परंतु त्यांच्या कविता संग्रहाच्या प्रकाशन वर्षानुसार क्रम लावायचा, तर ते थोडस अवघड प्रश्न आहे. कारण पद्मा गोळे यांचं जे काही साहित्य आहे, कविता संग्रह आहे, तर ते कधी प्रकाशित झालं, कोणकोणतं आहेत, कोणकोणते आहेत हे विचारलं असतं तर थोडासा प्रश्न सोपा असता. परंतु त्यांनी ते थोडस डिटेल्स मध्ये गेले, त्याच्यामुळे त्याचा ऑप्शन जे आहे तर ए म्हणजे 3-2-1-4 यापैकी जे काही प्रश्न दिलाय, डेटा दिलाय, त्यानुसार आपल्याला ते त्याचं योग्य क्रम लावायचा आहे. त्यानंतर आहे प्रश्न 44वा. सोन्याचा पिंपळ या ललित लेख संग्रहाचे लेखक कोण आहेत? वि द घाटे, प्रकाश नारायण संत, श्रीनिवास विनायक कुलकर्णी, विजय पाडळकर. तर ऑप्शन सी श्रीनिवास विनायक कुलकर्णी हे सोन्याचा पिंपळ या ललित लेख संग्रहाचे लेखक आहेत. साक्षीपुरम या नाटकाचे लेखक कोण? शफात खान, रामनाथ चव्हाण, संजय पवार का दत्ता भगत? तर ऑप्शन बी रामनाथ चव्हाण हे त्याचं करेक्ट आन्सर आहे. 46वा प्रश्न आहे. आंबेडकरवाद आणि मार्क्सवाद या ग्रंथाचे लेखक कोण आहेत? शेषराव मोरे, रावसाहेब कसबे, गंगाधर पानतावणे का यशवंत मनोहर? ऑप्शन बी म्हणजेच रावसाहेब कसबे हे त्याचं करेक्ट आन्सर आहे. 47वा प्रश्न आहे. मूक म्हणजे जणू काही चंद्रच या विधानात कोणता अलंकार आहे? तर उत्प्रेक्षा, म्हणून ऑप्शन सी हे त्याचं करेक्ट आन्सर आहे. बाकीचे ऑप्शन दिले होते अपनहुती, भ्रांतिमान आणि अतिशोक्ती, तर हे येऊ शकत नाही. म्हणजे अतिशोक्तीचं उदाहरण ते वेगळ्या पद्धतीचं आहे, भ्रांतिमानाचं वेगळं आहे, अपनहुतीचं वेगळं आहे, उत्प्रेक्षेचं वेगळं आहे. म्हणजे 4 आण्याचं तेल आणलं, सॉरी दमडीचं तेल आणलं, त्याचा पूर गेला, येशीला वगैरे जे काही आहे तर ते अतिशोक्ती आहे. तर त्यामध्ये ते वेगवेगळ्या प्रकारची उदाहरणं वेगवेगळ्या पद्धतीने येऊ शकतात. म्हणून जे काही मूक म्हणजे जणू चंद्रच हे प्रश्न विचारलाय, त्याचं उदाहरण कोणतं अलंकार आहे? तर ते उत्प्रेक्षा. प्रश्न आहे 48वा. त्रिदल ही कादंबरी कोणाची? गौरी देशपांडे, विजया राज्याध्यक्ष, शांता गोखले का आशा बगे? ऑप्शन डी आशा बगे ही त्रिदल कादंबरी, या कादंबरीचे कादंबरीकार आशा बगे या आहेत. 49वा प्रश्न. लेखन दृष्ट्या पुढीलपैकी योग्य शब्द. तर मित्रांनो, याच्यामध्ये जे काही व्याकरणाच्या दृष्टीने कोणता शब्द योग्य आहे आणि पारितोषिक हा शब्द विचारलाय, तर त्याची ह्रस्व वेलांटी, दीर्घ वेलांटी ही आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. त्यामुळे जेव्हा डेटा आपल्या समोर आहे तर आपण ते करेक्ट करू शकतो, आणि याचा ऑप्शन आहे ए ऑप्शन करेक्ट. शेवटचा प्रश्न आहे मित्रांनो. समाजशास्त्रीय समीक्षेचे पहिले सिद्धांतन कोणी केले? प्लेटो, हिपोलितेन, एरिस्टॉटेल आणि रेनेवलिक. तर ऑप्शन बी हे जे आहे त्याचं करेक्ट आन्सर आहे का हिपोलितेन यांनी समाजशास्त्रीय समीक्षेचे पहिले सिद्धांतन यांनी केलेलं आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाअंतर्गत 2022 जी काही पेट परीक्षा घेण्यात आली होती, तर हे वरील 50 प्रश्न या मराठी या विषयासाठी विचारण्यात आलेले होते. आणि या वरील पैकी जे काही जेव्हा आपला अभ्यास परिपूर्ण असतो, त्या परिपूर्ण अभ्यासाच्या मदतीने आपण 50 मिनिटाचा वेळ दिलाय, तर त्या 50 मिनिटाचा वेळ देखील आपल्याला, म्हणजे एवढ्या 50 मिनिटाची सुद्धा आवश्यकता भासत नाही. एवढा साधा सोपा प्रश्न जर आपण आता म्हटलं की समाजशास्त्रीय समीक्षेचे पहिले सिद्धांतन कोणी केले, तर हिपोलितेन विदिन 10 सेकंदाच्या मध्ये आपलं त्याचं उत्तर येऊन जाते. मग 1 मिनिटाचं जरी काढलं तर 50 प्रश्न आहेत, 60 मिनिटं आहेत. म्हणजे एका प्रश्नाला 1 मिनिट 20 सेकंद इतका वेळ, सॉरी 8 सेकंद इतका वेळ येतो. तर तेवढं जर कॅल्क्युलेशन केल्याच्या नंतर, त्यापेक्षा आपलं जर कम्प्लीट स्टडी असेल आणि कॉम्प्लिकेशन नसतील, तर यामध्ये आपल्याला कोणत्याही प्रकारचं कॅल्क्युलेशन नसतं किंवा रिॲक्शन नसतात, जेणे की रिॲक्शन करण्यासाठी, कॅल्क्युलेशन करण्यासाठी किंवा थोडस थिंकिंगची जी काही प्रोसेस आहे, थिंकिंग प्रोसेसचा भाग येतो. परंतु या ठिकाणी जर पाठांतराच्या सहाय्याने देखील आपण या मराठी भाषेचे प्रश्न चांगल्या पद्धतीने आपण करू शकलो असतो, किंवा या पूर्णतः अभ्यास जेव्हा आपला कम्प्लीट होईल तेव्हा या मराठीचे पेपर किंवा भाषा विषयाचे जे काही पेपर असतात तर ते अतिशय सोप्या पद्धतीने जाऊ शकतो. तर ठीक आहे, या व्हिडिओच्या अनालिसिस बरोबर या ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद.